श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील सर्व इच्छा ज्या पण मनोकामना असतील तर त्या स्वामींच्या कृपेनं लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर 21 नोव्हेंबरपासून पवित्र असा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो सुरू झालेला आहे. व्रत वैकल्यांचा महिना जो आहे तर तो हा मार्गशीर्ष महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात आपण आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, वैभव यावं यासाठी गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करत असतो. हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केला जातो. तर हा महिना लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळं आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी आपल्या घरात या ठिकाणी मुठभर धने ठेवायचे आहेत. हे धने ठेवल्यामुळं आपल्या घरावरती लक्ष्मी मातेची सदैव कृपा होईल. लक्ष्मी मातेच्या कृपेमुळं आपल्या घरातील दारिद्र्य दूर होऊन आपल्या घरात धनधान्य संपत्तीची भरभराट होईल. त्यामुळेच हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामधील पहिल्याच गुरुवारी करायचा आहे. तर हा जो पहिला गुरुवार आहे तर तो 27 नोव्हेंबरला असणार आहे. या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार आलेले आहेत आणि पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबरला आहे. आणि याच दिवशी आपल्याला हा धन्याचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. गुरुवार हा भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीलाही समर्पित केला जातो. त्यामुळे या महिन्यात वैभव लक्ष्मीचं व्रत करून आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी, आपल्या घरात सुख, शांती, ऐश्वर, वैभव यावं ही प्रार्थना केली जाते. या दिवशी बघा आपल्याला माता लक्ष्मीच्या व्रताची म्हणजे जी पूजा मांडणी आहे तर ती करायची आहे. कलशाची स्थापना करायची आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर अभिषेक करून आपल्याला चौरंगावरती एक कापड अंथरून लाल रंगाचं त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित पूजा मांडून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ही पूजा करायची आहे आणि संपूर्ण दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे म्हणजे व्रत करायचं आहे. आणि संध्याकाळच्या वेळी या व्रताची कहाणी वाचून आपल्याला गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करून हा जो उपवास आहे किंवा व्रत आहे केलेला आपण तर ते सोडायचं आहे. तर बघा हा उपाय आपल्याला कसा करायचा, तर यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये मुठभर अखंड धने घ्यायचे आहेत. देवघरासमोर बसूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता संध्याकाळच्या वेळी आपण देवघरामध्ये दिवा लावतो, धूप असेल, अगरबत्ती असेल तर ती लावत असतो. तुळशीजवळ आपल्याला बघा एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा देखील लावायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घेतल्यानंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक वाटीभर जे धने आहेत तर ते घ्यायचे आहेत. आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे. तिथं बसल्यानंतरनं बघा आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. जर पठण करणं जमलं नाही तर आपल्याला श्रवण देखील केलं तरीही चालेल किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. आणि या मंत्राचा जप करत असताना आपल्याला लक्ष्मी मातेच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून हे जे धने आहेत तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन 3 वेळा ओवाळून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण ज्या मंत्राचं पठण करत आहोत बघा, श्री सुक्तमचं तुम्ही करा किंवा महालक्ष्मी अष्टकमचं हे पठण करत असतानाच आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये मुठभर धने घ्यायचे आहेत. आणि हे धने लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याच्यावरून 3 वेळा ओवाळून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपल्या घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे बघा. आणि नंतरनं हे अभिमंत्रित जे धने आहेत तर ते धने जो घरातील कमवता व्यक्ती आहे म्हणजे जी व्यक्ती नोकरी करत असेल, व्यवसाय करत असेल, एखादी स्त्री असेल व्यवसाय करणारी तर त्या व्यक्तीवरून हे धने आपल्याला उतरवून घ्यायचे आहेत. 7 वेळा उतरवून घ्यायचे डोक्यापासून पायापर्यंत. आणि मग तुमची मुलं पती असतील बघा, तुमची मुलं मोठी असतील, ती कमवती असतील तर त्यांच्यावरून देखील तुम्हाला हे धने उतरवून घ्यायचे आहेत. आणि यातील मुठभर धने उतरवून घेतल्यानंतरनं बघा आपल्याला हे जे सर्व धने आहेत तर ते एका प्लेटमध्ये एकत्रित करायचे आहेत. भीमसेनी 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्यासोबतच 2 अखंड लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि या 3 वस्तू म्हणजे उतरवलेले धने, भीमसेनी कापराच्या वड्या आणि अखंड 2 लवंगाच्या फुलासहित आहेत.
तर त्या संध्याकाळी आपण जेवण झाल्यानंतरनं या वस्तू आपल्याला आपल्या घरात जाळायच्या आहेत संध्याकाळच्या वेळी. आणि धने जे लक्ष्मी स्वरूप आहेत, लवंग ही जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी वस्तू आहे. भीमसेनी कापूर ज्यावेळी आपल्या घरामध्ये जाळतो त्यावेळी त्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आणि धने जे आहे तर ते स्वतः माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जातात. आता या जाळलेल्या ज्या वस्तू आहेत तर ते आपण धूप जाळण्याचं भांडं जे आहे तर त्याच्यामध्ये जाळल्या तरीही चालतील, किंवा एखादी मातीची आकाराने मोठी असलेली पंती घेऊन त्याच्यामध्ये या सर्व वस्तू एकत्रित करून आपल्याला देवघरासमोर बसून पेटवायच्या आहेत आणि त्यानंतरनं संपूर्ण घरामध्ये फिरवून आणायच्या आहेत. हा उपाय बघा कोणीही करू शकतं, घरातील कर्ती स्त्री करू शकते किंवा पुरुष करू शकतात. हा उपाय कोणीही केला तरीही चालेल. फक्त आपल्याला सुतक असेल, मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. आता या वस्तू आपण घरात फिरवत असताना आपल्याला ज्या काही इच्छा असतील, आपल्या बघा मनोकामना असतील तर त्या आपल्या मनामध्ये आपल्याला व्यक्त करायच्या आहेत. आणि राहिलेले जे धने आहेत तर ते माता लक्ष्मीसमोर रात्रभर आपल्याला तसेच ठेवायचे आहेत, माता लक्ष्मीला अर्पण केलेले. त्यानंतरनं सकाळी व्रताचं उद्यापन करताना त्यातील अर्धे धने हे आपल्या मुख्य दरवाज्यावरती एका लाल रंगाच्या कापडात बांधून याची आपल्याला एक पोटली तयार करायची आहे. आणि ती पोटली जी आहे तर ती आपल्याला बघा आपल्या मुख्य दरवाजावरती ठेवायची आहे. अशा ठिकाणी ठेवायची की आपला याचा स्पर्श त्याला होणार नाही, किंवा येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा जेणेकरून ही जी पोटली आहे तर ती दिसणार नाही. त्यानंतरनं त्याच्यामधील उरलेले धने आहेत तर त्यातील चिमुटभर धने आणि 1 रुपयाचं एक नाणं ठेवून याची आपल्याला दुसरी पोटली करायची आहे आणि ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि याची रोज आपल्याला पूजा करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती वाळून घ्यायची आहे रोज. आणि आपल्या घरात धनधान्य समृद्धीची बरकत व्हावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतरनं राहिलेले जे सर्व धने आहेत तर ते एका पोटलीमध्ये बांधून घ्यायचे आहेत लाल रंगाच्या कापडामध्ये. आणि ते तुमची पैशांची तिजोरी असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे धने आहेत तर त्याची पोटली बांधून ठेवायची आहे. हा उपाय जो आहे तर तो फक्त तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारीच करता येणार आहे. तर बघा ही जी पोटल्या आपण तयार केलेल्या आहेत तर त्यातील धने काही काळानंतरनं खराब होतात. म्हणजे बघा 1 महिन्यानंतरनं किंवा 2 महिन्यानंतरनं या धन्यांना कीड लागत असते. तर तुम्हाला जर वाटलं की हे धने खराब झालेले आहेत किंवा त्यांना कीड लागलेली आहे तर अशा वेळी या ज्या पोटल्या आहेत तर त्या सोडून आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत. आणि पुढील येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यातील एखादा जो गुरुवार असेल तर त्या गुरुवारी तुम्हाला नव्यानं अशाच पोटल्या तयार करायच्या आहेत आणि याच पद्धतीने अभिमंत्रित करून धने आपल्या घरामध्ये पोटली तयार करून ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यातील फक्त गुरुवारीच करता येणार आहे. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.